नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की प्रेरणा घरात कुठेच नसल्यामुळे प्रेरणाची आई आणि वल्लरीची सासू खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात. आता प्रेरणाची आई वल्लरीच्या सासूला म्हणते की प्रेरणा पळाली. आता हे ऐकून अण्णा केदार खूपच शॉक होतो आणि विचारायला लागतो की काय काय म्हणालात तुम्ही? प्रेरणा पळाली? अशी कशी पळाली? आता प्रेरणाचे बाबा प्रेरणाच्या आईला विचारायला लागतात की निलिमा, प्रेरणा कुठे आहे? यावर प्रेरणाची आई चिडत म्हणते, मला काय विचारता? तुमची मुलगी आहे ना, तुम्ही बघा कुठे गेले ती. यावर प्रेरणाचे बाबा म्हणतात की अगं तिला फोन लाव मग. तेव्हा प्रेरणाची आई सांगते की अहो लावते ना फोन कधीपासून. आता हे सगळं बघून तेजा, श्वेता आणि मिठू खूपच शॉक झालेले असतात आणि त्यांना काहीच समजत नसतं की नक्की काय चालू आहे. आता अण्णा केदार इकडे खूपच चिडलेला असतो आणि वल्लरीच्या सासूला रागाने म्हणायला लागतो की अशी कशी ती पळून गेली? इंदू मावशी कुठे आहे प्रेरणा? यावर वल्लरीची सासू अण्णा केदारला समजावत म्हणते की अहो अण्णा धीर धरा, येईल ती. तेव्हा अण्णा केदार म्हणतो, अहो काय येईल ती? काय म्हणता? पळून गेली म्हणतायत ना सगळे. तो आणि खूपच चिडलेला असतो आणि म्हणतो की इंदू मावशी खरं सांगा, कुठे प्रेरणा, कुठे गेली ती? यावर वल्लरीची सासू खूप घाबरून जाते आणि म्हणायला लागते की तुम्ही माझ्यावर कशाला चिडताय? मला काहीच माहिती नाही आहे. तेव्हा अण्णा केदार म्हणतो की इंदू मावशी, माझ्या लग्नाची जबाबदारी तू घेतली आहेस हा? आणि तो ओरडून विचारायला लागतो की मला काही सांगायचं नाही आहे, मी विचारतोय ते सांगा की कुठे प्रेरणा? आता हे सगळं बघून मिठू, श्वेता आणि तेजा यांना काहीच कळत नसतं. आता तेजा म्हणते की एक मिनिट, मी जे ऐकते तेच तुम्ही ऐकत आहात का? तेव्हा मिठू म्हणते की हो. यावर तेजा म्हणते की प्रेरणा पळाली? तर आता वल्लरीची सासू हे सगळं बघून चक्कर येऊन तिथेच खाली कोसळते. तेव्हा सगळेच घाबरून वल्लरीच्या सासूकडे बघायला लागतात. आता मिठू म्हणते की म्हणजे प्रेरणादी खरंच पळाली? तर आता यानंतर आपण पाहतो की वल्लरीची सासू शुद्धीत येते आणि डोळे उघडून बघायला लागते. तर तिला समोर अण्णा केदार दिसतो. तर ती घाबरून पटकन डोळे झाकून घेते आणि आता अण्णा केदार वल्लरीच्या सासूवर खूपच चिडलेला असतो आणि तिच्याकडे खूपच रागाने बघत असतो. आता वल्लरीची सासू घाबरून उठते आणि म्हणायला लागते की अण्णा केदार, तुम्ही इथे काय करताय? मी घाबरले ना. आणि म्हणायला लागते की लग्न झालं का? तेव्हा अण्णा केदार म्हणतो, हो झालं ना इंदू मावशी, एकदम मस्त लग्न झालं माझं. आता असं करतो, माझ्या गावातून 10-12 बायका बोलवतो, 10-12 माणसं बोलवतो आणि माझ्या लग्नाच्या वरातीत त्यांच्यासोबत तुम्हाला पण नाचवतो. तेव्हा वल्लरीची सासू खूपच घाबरते आणि म्हणायला लागते की मी काय केलं अण्णा? मी काहीच नाही केलं, मला काहीच माहिती नाही आहे. प्रेरणामध्ये काहीतरी गडबड आहे हे माहिती होतं, शपथ सांगते, पण यात माझा काहीच हात नाही आहे. यावर अण्णा केदार चिडत म्हणतो की ओ इंदू मावशी, हे प्रेरणाचं स्थळ मला कोणी दाखवलं होतं? तेव्हा वल्लरीची सासू म्हणते की मी. यावर अण्णा केदार म्हणतो, लग्नामध्ये मध्यस्थी कोणी केली होती? तुम्ही ना. मग जबाबदारी कुणाची? लग्न नीट लागलं पाहिजे ना, याची जबाबदारी कुणाची? इंदू मावशी. असं म्हणून तो वल्लरीच्या सासूवर खूपच ओरडायला लागतो आणि रागात म्हणायला लागतो की आता कसा जाऊ मी माझ्या गावाला सांगा. आणि त्याच्या हातामध्ये एक मोठी काठी असते आणि ती काठी तो वल्लरीच्या सासूला दाखवत म्हणायला लागतो की माझ्या गावामध्ये माझी बदनामी केली ना तुम्ही, या अण्णा केदारची फसवणूक करता तुम्ही. आता वल्लरीची सासू अण्णा केदारच्या हातातील काठी बघून खूपच घाबरून गेलेली असते आणि ते अण्णा केदारला गयावया करायला लागते की मी काहीच नाही केलंय, असं म्हणून ती खूपच ओरडायला लागते. तर आता आपल्याला असं दाखवलं गेलं की सर्वजण वल्लरीच्या सासूला उठवण्याचा प्रयत्न करत असतात आणि वल्लरीची सासू खूपच ओरडत असते, म्हणजे तिला झालेला हा भास असतो. आता वल्लरीच्या सासूला असं ओरडताना पाहून अण्णा केदार म्हणतो की अजून मेला नाही आहेत तुम्ही एवढं ओरडायला. जर प्रेरणा सापडली नाही ना तर कन्फर्म तुम्ही गचकणार. आणि प्रेरणाची आई आता अण्णा केदारला म्हणते की जावई बापू, थोडंसं ऐकून तरी घ्या. यावर अण्णा केदार चिडत म्हणतो की काय ऐकून घ्या? आणि कोण जावई? कसला जावई? तुमची पोरगी तुमचं ऐकत नाही, लग्नामध्ये पळून जाते आणि तुम्ही मलाच सांगताय. यावर वल्लरीची सासू म्हणायला लागते की मला याच्यामधलं काहीच माहिती नाही आहे. आता हे सगळं बघून मिठू आश्चर्याने म्हणते की याला सस्पेन्स स्टोरी म्हणायचं की हॉरर? तर तेजा म्हणते की फुल कन्फ्युज्ड मूवी आहे हा तर. यावर श्वेता म्हणते की पण प्रेरणा कुठे गेली असेल? खरंच पळून गेली असेल का ती? आणि मनोज, वल्लरी आणि हर्षित कुठे आहेत? आता या तिघींचं बोलणं ऐकून अण्णा केदार म्हणतो की वा वा, काय भारी ॲक्टिंग चालली आहे, कुठे आहे म्हणे. तुम्हाला माहिती नाही आहे का तुमची मैत्रीण
मैत्रीण कुठे गेली आहे ती? वा रे वा, एक तर आई बापाने काही चांगले संस्कार केले नाही आणि नंतर मग तुमच्यात राहून बिघडली ती. जशी पंगत तशी संगत. तेव्हा तेजाला खूपच राग येतो आणि तेजा अण्णा केदारवरती ओरडत म्हणते की काय बोललास? आम्ही सांगितलं होतं का तुला लग्न करायला? तर मिठू म्हणते की आमच्या वळणावर काय जाता हो तुम्ही? तर श्वेता म्हणते की आमच्या घरात उभे राहून आम्हालाच बोलतोयस, वा छान. तेव्हा तेजा म्हणते की नाही नाही श्वेता, बस झालं. आणि म्हणते की खूप बोललास हा अण्णा, तो आत्ताच्या आत्ता आमच्या घरातून चालतं व्हायचं. यावर अण्णा केदार म्हणतो की तुला काय वाटलं गं, मी तुला घाबरेल का? अण्णा केदार आहे मी, अण्णा केदार. बायकांवर हात उचलत नाही ना, म्हणून सेफ आहात तुम्ही. आणि तो प्रेरणाच्या बाबांवर हात उचलत म्हणतो की हा आहे ना पण म्हातारा. असं म्हणून तो प्रेरणाच्या बाबांच्या कॉलरला पकडून म्हणायला लागतो की कुठे गेली तुझी पोरगी? तेव्हा प्रेरणाची आई घाबरत म्हणायला लागते की इंदुताई तुम्ही तरी सांगा त्यांना. तर इकडे अण्णा केदार प्रेरणाच्या बाबांना विचारत असतो की कुठे आहे प्रेरणा, सांग. असं म्हणून तो प्रेरणाच्या बाबांवर हात उचलणार तितक्यात प्रेरणा अण्णा केदारचा हात पकडते. तेव्हा सगळेच आश्चर्याने प्रेरणाकडे बघायला लागतात. आता प्रेरणा रागात अण्णा केदारला म्हणते की अण्णा केदार, हात आवरायचा नाहीतर हात राहणार नाही तुझा. असं म्हणून ती जोरात अण्णा केदारला धक्का देते. आणि वल्लरीची सासू आता प्रेरणाकडे बघत म्हणायला लागते की प्रेरणा हे काय बघते मी? यावर प्रेरणा म्हणते की जे सत्य आहे ना तेच बघताय तुम्ही काकी. मी लग्न केले आणि मला ज्या मुलासोबत लग्न करायचं होतं ना त्या मुलासोबत केले. तेव्हा वल्लरी म्हणते की हो, आणि लग्नाला साक्षीदार म्हणून आम्ही सह्यासुद्धा करून आलोय. हे ऐकून सगळेच खूप शॉक झालेले असतात आणि कुणाला काहीही कळत नसतं की नक्की काय चाललंय. आता तेजा प्रेरणाला विचारायला लागते की काय प्रेरणा, तू लग्न केलंयस? अगं कसं, म्हणजे काय चाललंय हे, कधी? तर श्वेता विचारते की कुणाशी केलंयस लग्न अगं? तेव्हा प्रेरणा थोडंसं पाठी बघते आणि आवाज देते की अहो. तेव्हा अजित सर्वांसमोर येतो. आता अजितला बघून मिठू, तेजा आणि श्वेता खूपच खुश होतात. आता अजित म्हणतो की मी अजित, प्रेरणाचा नवरा. आता अण्णा केदारला हे बघून खूपच राग आलेला असतो आणि तो खूपच रागाने प्रेरणाकडे बघत असतो. आता मनोज पुढे येतो आणि अण्णा केदारला म्हणतो की अण्णा केदार, प्रेरणाताई आता एकट्या नाही आहेत. यावर अजित म्हणतो की आणि तुझ्यासारख्या भामट्यांच्या विकृत अत्याचाराला बळी पडणारी कमजोर मुलगीसुद्धा नाही आहे. आता हे बघून वल्लरीची सासू आणि प्रेरणाच्या आईला खूपच राग आलेला असतो. आता हर्षित तेजाला म्हणतो की तेजा, तू तर याला हकलवत होतीस ना गं, आता का थांबलीस? आता अण्णा केदार वल्लरीच्या सासूला म्हणायला लागतो की इंदू मावशी, माझे पैसे घेतलेत ना तुम्ही आणि माझीच फसवणूक करता, पण अण्णा केदार आहे मी, एक एक पैसा व्याजासकट वसूल करीन. असं म्हणून तो रागातच तिथून निघून जातो. आता प्रेरणाच्या आईला प्रेरणाचा खूपच राग आलेला असतो आणि ती प्रेरणासमोर जाते आणि तिला ओरडून म्हणते की केलंस ना तुझ्या मनासारखं, काळं फासलंच ग आमच्या तोंडाला. आता हे ऐकून वल्लरी प्रेरणाच्या आईवरती ओरडत म्हणते की काकी, बस झालं आता, प्रेरणाताईंचं काही चुकलेलं नाही आहे, त्यामुळे इथून पुढे त्यांच्याशी बोलताना तोंड सांभाळून बोलायचं. तेव्हा वल्लरीची सासू वल्लरीवरती ओरडत म्हणते की वल्लरी, तू त्यांच्यामध्ये काही बोलायचं नाही या, सासूचा काही धाक वगैरे आहे की नाही तुला? माझ्या इज्जतीच्या सगळ्या चिंध्या करून टाकल्यास तू. तेव्हा प्रेरणा वल्लरीच्या सासूला म्हणते की इंदू काकी, वल्लरीला काही बोलू नका, हा सगळा माझा निर्णय होता. तेव्हा प्रेरणाची आई चिडून म्हणते की हो, तुझा निर्णय होता? तो अण्णा केदार मला पैसे देणार होता, पैसे. या अजितसोबत लग्न करून मला काय मिळणार आहे गं? आता प्रेरणा रागातच तिच्या आईकडे बोट करत म्हणते, आई आज ना मी तुला शेवटचं सांगते, ते कशाला देतील गो तुला पैसे? तुझा तनू आहे ना, तो कमवेल आता पैसे. यापुढे मला एक पैसाही मागायचा नाही, तुला एक दमडीसुद्धा देणार नाही मी, समजलं ना? आता हे ऐकून तेजा, मिठू, वल्लरी आणि श्वेता खूपच खुश होतात. तर प्रेरणाची आई खूपच रागाने तिच्याकडे बघत असते. आता तेजा म्हणते की एकदम बरोबर बोललीस तू प्रेरणा, फक्त आम्हाला याच गोष्टीचं आश्चर्य आहे की तू आम्हाला का नाही सांगितलंस गं सगळं? आम्हाला विश्वासात घेऊन हे सगळं सांगावंसं वाटलं नाही का तुला? तर श्वेता म्हणते की वल्लरी, आणि तू आधीच सगळं ठरवून करून मोकळ्या झालात का? आम्हाला काहीच सांगितलं नाही. यावर प्रेरणा म्हणते की नाही गं श्वेता, वल्लरीला ब्लेम करू नका तुम्ही, माझ्यामुळेच ती काही बोलली नाही तुम्हाला, कारण मीच नवसात अडकले होते. आता प्रेरणाची आई म्हणते बघितलं ना, हे सगळं नाटक आहे, तुम्हा मैत्रिणींना सुद्धा हिने विश्वासात घेतलं नाही. यावर वल्लरीची सासू म्हणते की प्रेरणाचं ठीक आहे ग, ती नवसात अडकली होती, पण या वल्लरीचं काय? तिने तुम्हाला सगळ्यांना विश्वासात घेऊन सांगायला नको होतं का? काय अर्थ आहे याला? कसली ग तुमची मैत्री?
यावर तेजा म्हणते की काय आहे ना, जी बाई स्वतः एवढी स्वार्थी आहे, जिने स्वतः पैसे घेतले आणि स्वतःच्या मुलीचं लग्न एका थोराड माणसाशी लावायला निघाली होती, अशा बाईने आम्हाला नाही शिकवायचं, कळलं ना? नाही, मान्य आहे ना की प्रेरणाने थोडंसं हट केलं आहे आम्हाला सगळं न सांगून, पण म्हणून तिचं सुख कशात आहे हे न कळण्या इतके मूर्ख नाही आहोत आम्ही. कारण आमचं जे नातं आहे ना, ते कुठल्या स्वार्थापोटी बांधले गेलेलं नाही आहे, ते मैत्रीचं नातं आहे. आजपर्यंत आम्ही प्रेरणाच्या पाठीशी उभ्या होतो खंबीरपणे, पण जर तुमच्यासारख्या स्वार्थी बायका तिच्या आयुष्यात येणार असतील ना आणि तिला त्रास देणार असतील ना, तर आम्ही तिच्या पुढे उभ्या राहू. तेव्हा वल्लरीची सासू आणि प्रेरणाच्या आईला खूपच राग येतो आणि त्या रागातच तिथून निघून जातात. तर आता प्रेरणा सगळ्यांकडे बघत म्हणायला लागते की सॉरी. तेव्हा श्वेता प्रेरणाजवळ जात म्हणते की अगं सॉरी काय, आमच्या प्रेरणाला तिच्या मनासारखा नवरा मिळाला आहे. तर मिठ्ठूसुद्धा म्हणते की काय यार प्रेरणादी, तू लग्न पण केलंस, मला सगळ्या विधी बघायच्या होत्या गं. तेव्हा सगळेच हसायला लागतात. यावर वल्लरी म्हणते की हो अहो मिठ्ठूताई, कशाला तुम्ही काळजी करताय, विधी तर आत्ता पण होऊ शकतात ना. आणि ती गुरुजींना विचारते की हो ना गुरुजी. यावर गुरुजी म्हणतात की हो नक्कीच. हे ऐकून आता सगळेच खूप खुश होतात. तर आता यानंतर आपण पाहतो की प्रेरणा आणि अजितच्या लग्नाच्या सर्व विधी व्यवस्थित पार पडतात. आता प्रेरणा आणि अजितसाठी सर्वजण खूपच खुश असतात, तर प्रेरणाचे बाबा खूपच इमोशनल झालेले असतात. आता प्रेरणा सर्वांना म्हणते की सर्वांना खरंच खूप थँक्यू, कारण आज पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे की मी एकटी नाही आहे, तुम्ही सगळ्याजणी आहात माझ्याबरोबर, माझ्या जीवाभावाच्या मैत्रिणी आणि आपल्या सर्वांचं हे बुलबुल बाग. त्यामुळे आता माझी पाठवणी ही तुम्ही सर्वजणींनी मिळूनच करायची आहे आणि आपल्या या बुलबुल बागेतूनच करायचे. आता सगळ्याजणी खूपच इमोशनल झालेल्या असतात आणि प्रेरणाला जाऊन त्या मिठी मारतात आणि आजचा भाग इथेच संपतो. तर उद्याच्या भागात आपण असं पाहणार आहोत की वल्लरीची सासू खूपच चिडलेले असते आणि ती प्रेरणाच्या आईला रागातच म्हणते की तुमची मुलगी तुमच्या मुळावर उठली आहे, त्याला मी तरी काय करणार. यावर प्रेरणाची आईसुद्धा रागातच म्हणते की तुम्ही आता हात सोडवून घेताय का. तेव्हा वल्लरीची सासू म्हणते की मी ठरवलं ना, तरी आता यातून माझी सुटका नाही आहे. या सगळ्यांनी मिळून आपल्याला दगा दिला आहे ना, त्यांचा बदला घ्यायलाच लागेल. मग तुमची प्रेरणा विधवा झाली तरी चालेल. त्या वल्लरीलासुद्धा कळू दे ना की तिने कुणाच्या शेपटीवरती पाय दिला आहे ते. हे ऐकून प्रेरणाची आई खूपच शॉक होऊन वल्लरीच्या सासूकडे बघत असते. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.